तर भावांनो, कांतारा जी 2022ला रिलीज झाली होती ना, म्हणजे मला आजही आठवत आहे की त्या फिल्मच्या लास्टच्या 20 मिनिट्सने लिटरली इंडियन सिनेमाला हलवून टाकलं होतं. म्युझिक, डिवोशन आणि ऋषभ शेट्टीचा रॉ परफॉर्मन्स. भाईसाहब, अजूनही शेवटची 20 मिनिटं आठवून हातावर गुजबम्स येतात. मला आज आठवतंय, मग माझ्या चॅनलचा तो मी सेकंड व्हिडिओ त्याच्यावर केलेला होता. बट क्वेश्चन हा होता की काय तो मॅजिक पुन्हा रिपीट होऊ शकतो? आणि त्याचं उत्तर आहे, ही डिड इट अगेन. आय मीन वेल, 2022ची कांतारा फक्त 16 करोडच्या बजेटमध्ये बनवली होती, जी एकदम कल्ट रिलिजियस एक्सपिरियन्स बनली होती. वेल, आता 3 वर्षांत 125 करोडच्या बजेटसह कांतारा चॅप्टर 1 हा पिक्चर आलाय, जो त्या पिक्चरचा एक प्रिक्वल आहे, ज्याला ऍक्च्युअल नाव तर कांतारा चॅप्टर 1 असं दिलंय, पण आपण याला कांतारा पार्ट 2 सुद्धा म्हणू शकतो. वेल, तर हा बेसिकली एक प्रिक्वेल आहे, जो कादंबाई डायनेस्टीच्या काळामध्ये सेट आहे. आणि या सगळ्यामुळेच ना, कारण कांताराचा फर्स्ट पार्ट म्हणजे जो 2022ला रिलीज झाला होता, तो एवढा सक्सेसफुल झाला होता ना, की ह्याच चॅप्टरसाठी एक्सपेक्टेशन एकदम स्काय हाय होत्या. आणि ऑनेस्टली सांगायचं झालं ना, फिल्मने त्या ऑलमोस्ट डिलिव्हर केल्याच आहेत. वेल, तर ओव्हरऑल आपण सगळ्या गोष्टींवर बोलणार आहोत, पण जर स्टोरीपासून स्टार्ट केलं ना, तर फिल्म स्टार्ट होती एका क्वेश्चनने. आणि मग आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये नेले जातं, जिथे एकीकडे जंगलचे देवता आहेत आणि दुसरीकडे राजा, ज्याला त्याचा पॉवर कंट्रोल करायचा आहे. आणि इथे ऋषभ शेट्टीचा कॅरेक्टर बर्मी आपल्या गावासाठी उभा राहतो, आणि या क्लॅश मधून बॉर्न होतं एक एपिक बॅटल. आणि फक्त बॅक स्टोरी, फक्त लोअर एक्सपांड करत नाही, तर कांताराचं युनिव्हर्स अजूनही डीप बनवते. वेल, डिरेक्शन बद्दल बोलायचं झालं तर ऋषभ शेट्टी लिटरली डबल रोल प्ले करतोय. आय मीन ऍक्टर पण तोच, डिरेक्टर पण तोच. आणि ऑनेस्टली ते स्क्रीनवर दिसतंय. आय मीन लाइटिंग पासून कॅमेरा अँगल्स पर्यंत सगळं कांतारा पार्ट 1च्या व्हाईबला कॅरी करतं. आणि जे बजेट वाढलेलं होतं ना, ते बजेट कुठं वाढले हे सुद्धा आपल्या स्क्रीनवर एकदम परफेक्टली दिसून येतं. ते डिमली लाईट, जंगलातले सीन्स, मशालींनी उजाळलेले शॉट्स, फॉगी वातावरण आणि गोल्डन सनसेट, हे सगळं एकदम असं पेंटिंग सारखं रिअल वाटतं. एव्हरी फ्रेम फील्स लाईक इट्स क्राफ्टेड विथ अ डिवोशन. आणि म्युझिक बद्दल बोलायचं झालं तर भाई साहब, कांतारा चॅप्टर 1 आय मीन जो 2022ला आला होता पार्ट 1, त्या जो जसा बॅकग्राऊंड स्कोर होता, त्याचा जसं आपले हात आपोआप जुळले जात होते, तसंच ह्या मूवीच्या बाबतीत पण फील होतं. बॅकग्राऊंड स्कोर रिलिजियस आणि प्राईम व्हाईब देतं. जिथं ड्रम्स येतात, चॅन्ट्स येतात, त्या सीन्सला लिटरली गुजबम्स येतात. आणि जो ॲज आय सेड की फर्स्ट पार्टचा जो म्युझिक आयकॉनिक होता, पण चॅप्टर 1 मध्ये ह्याचा स्केल अजूनही मोठा जाणवून येतो. पण ह्या पिक्चरचा ना ऍक्शनवर जरा जास्त प्रभाव होता. आणि ऍक्शन सिक्वेन्सेस फिल्मचं अजून एक हायलाइट आहे. फर्स्ट हाफ मध्ये एक मोठा फाईट सीन आहे, जो वन शॉट स्टाईल मध्ये शूट केला गेलाय, जो सीमलेस वाटतो. कोरिओग्राफी त्याची जबरदस्त आहे. आणि सेकंड हाफ मध्ये ऍक्शन अजून एलिव्हेट होत जातं. शॉर्ट्स, स्पियर्स, मास बॅटल्स, वाईब्स, भाई साहब, एकदम असे गुजबम्स येतं. आणि इथं सगळीकडे ना त्यांनी हेवी व्हीएफएक्स न वापरता मेजॉरिटी सीन्स प्रॅक्टिकली सेट्सवर शूट केलेत, त्यामुळे एक ऑथेंटिसिटी असे फील होती. काय काय फाईट सीन्स मध्ये वायरवर थोडं विजिबल दिसून येतं, पण ओव्हरऑल ते सीन्स मध्ये पूर्ण असं इम्पॅक्ट क्रिएट करतात. आणि एपिक मोमेंट्स बद्दल जर बोलायचं झालं ना, तर इंटरव्हलच्या नंतर येणार तो बर्मीचा पहिला गॉडली लुक, भाई साहब, तो लिटरली थिएटरमध्ये गुजबम्स क्रिएट करतो. प्लस क्लायमॅक्स जवळ येताना तो जो मिस्ट्रियस ऑरा, देवतांचा इन्व्हॉल्वमेंट आणि बॅकग्राऊंड चांट्स, हे सगळं एकदम असं फिल्मला ना असं ट्रान्सजेंडर फील देतं. आणि भाई साहब, हाच तो पॉइंट आहे जिथं ऑडियन्स मनात म्हणतं, येस, ही डिड इट अगेन. आय मीन ऑब्विसली यार, ऋषभ शेट्टी ऑनेस्टली हा माणूस एक वेगळ्याच लेवलवर खेळून जातो. जो 2022चा कांताराच्या क्लायमॅक्स मध्ये जे रॉ आणि डिवाइन एनर्जी जे त्याने फील दिली होती ना, तिथून डिरेक्ट चॅप्टर 1 मध्ये तो फुल ऑफ बीस्ट मोड मध्ये आलाय. बेर्मीचा हा जो कॅरेक्टर कधी रॉयल दिसतो, कधी स्पिरिच्युअल डेप्थ मध्ये जातो, तर कधी रॉ वॉरियर बनून पूर्ण स्क्रीन फाडून टाकतो तो. आणि त्याच्या डोळ्यामध्ये ना एक फायर आहे, डिवोशन, रेज, वल्नॅबिलिटी, सगळं असं एकत्र मिक्सिंग आपल्याला दिसून येतं. लिटरली असं वाटतं की तो ऍक्टिंग करत नाहीये, तर तो जगतोय. असं वाटतं की गडी फक्त हा कॅरेक्टर्स प्ले करण्यासाठी या डिपार्टमेंटमध्ये आलेला आहे. आणि त्याचबरोबर मूवीमध्ये सपोर्टिंग कास्ट पण भरपूर आहे. आणि कदंबा डिनेस्टीचा राजा, गावकरी, इतर महत्वाचे पण कॅरेक्टर्स आहेत. सगळ्यांनी आपलं काम सॉलिड केलंय. विशेषतः जो राजाला ज्याला प्ले केलंय ऍक्टर, तो जेव्हा स्क्रीनवर येतो ना, तेव्हा त्याचा ॲरोगन्स आणि पॉवर एकदम बिलिव्हेबल वाटतो. आणि त्याचबरोबर मूवीमध्ये फिमेल लीड सुद्धा आहे. काही सीन्समध्ये इमोशनल ग्राउंडिंग पण दिलंय. त्यामुळे फिल्मला केवळ एक युद्धभक्तीचा प्रवास राहत नाही, तर एक असं ह्युमन कनेक्शन्स पण आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर जे मूवीमध्ये एक्स्ट्रा साईड कॅरेक्टर्स पण आहेत, जसं की गावकरी म्हणा, रिच्युअल परफॉर्म करणारे लोक म्हणा, हे सगळे मिळून ना एक फिल्मला एक ऑथेंटिसिटी प्राप्त करून देतात. आणि काय सीन्समध्ये असं वाटतं की कॅमेरा फक्त डॉक्युमेंटरी शूट करतो, इतकं काही रिअल फील होतात. सो ओव्हरऑल जर परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं ना, तर कांतारा चॅप्टर 1 ची परफॉर्मन्स ही एक मेजर ताकद आपण म्हणू शकतो. आणि ह्या सगळ्यावर आहे ऋषभ शेट्टी. लिटरली हा गडी फिल्मला खांद्यावर उचलून जातो. पण बाकीची कामगारी वर्ल्ड बिल्डिंगसाठी
इमोशनल आहे. पण असं नाही की फिल्म हो कम्प्लिटली परफेक्ट आहे. मूव्हीमध्ये फ्लॉजेस पण आहेत, जसं की ओव्हर यूज ऑफ ह्युमर. आय मीन पार्ट 1चा टोन जो फुल रॉ आणि प्रायमल होता ना, तरी पण इथं फर्स्ट हाफमध्ये ना जास्त कॉमेडी अशी पुश केली असं वाटतं. काय जोक्स लिटरली काम करतात, पण जास्त कार्टूनिश वाटतात. आणि प्रॉब्लेम कॉमेडीची ती म्हणजे सीरियस आणि इंटेंट मोमेंट्समध्ये अशी मध्येच कॉमेडी घुसते. त्यामुळे त्या सीनचा इम्पॅक्ट तो एवढा क्रिएट होत नाही आणि वॉर क्लायमॅक्समध्ये थोडंसं ह्युमर टाकण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे जी ती बॅटलची जी इंटेन्सिटी होती ना, ती थोडी डायल्युटेड होती असं वाटतं. आणि त्याचबरोबर फिल्मचा रन टाईम लांब आहे. आणि फर्स्ट हाफमध्ये मल्टिपल एलिमेंट्स आहेत. डायनास्टी, विलेजर्स, देवताचा तो लोर, बेर्मिया या सगळ्यांची जर्नी आपल्याला दाखवायची असती. सगळे एकदम असं छान एकत्र एलिव्हेट करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे थोडी अशी स्टोरी स्ट्रेच वाटते. वेल, तुम्हाला काय वाटतं? कांतारावाली इंटेन्सिटी ह्यामध्ये येईल? वेल, आणि ह्याचबरोबर रिषभ शेट्टी एकाच मूवीमध्ये मायथॉलॉजी, कल्चर, पॉलिटिक्स आणि पर्सनल जर्नी एकत्र असं सगळं फिट करण्याचा प्रयत्न करतो. आणि स्टोरी काय ठिकाणी तेव्हा अशी ओव्हरस्टफ वाटते. आणि क्लायमॅक्समध्ये जेव्हा सगळी रॅपअप होऊन एकत्र येतात ना, तो थोडा पे ऑफ थोडासा असा रश फील होतो, बाकी काय नाही. आणि त्याचबरोबर काय हॉलमार्क मुवमेंट्स आहेत, जसं की लो लाईट जंगल शॉट, फायर टॉर्चेस, क्लायमॅक्स डिवोशन सिक्वेन्सेस, जे आपल्याला पार्ट 1च्या टेम्पलेटची आठवण आणून देतात. हे इफेक्टिव्ह आहे, पण काय ठिकाणी देजाव क्रिएट करतात की ओके, मी हे आधी पण बघितलेलं आहे असं आपल्याला वाटतं, जसं की सारखं असं रिपीटेबल फील होऊ शकतं. आणि त्याचबरोबर ॲज अ सेड की ॲक्शन ग्राउंडेड आणि व्हर्सेटाईल आहे, पण काही सीन्समध्ये वायरवर जास्त व्हिजिबल वाटतं. ते थोडं इम्प्रेशन कमी करतात. आणि एका CGI मूवीमध्ये क्रिएचर आहे. आय मीन असं नाही की तो एकदमच वाईट आहे, त्याच्यापेक्षा वाईट आपण कॅरेक्टर्स भरपूर CGIचे बघितलेले आहेत. पण जर मूवी बाकीची एवढी चांगली आहे, त्यामध्ये हे कॅरेक्टर एवढे रिअलिस्टिक फील होत नाही. तो थोडा चीप आणि स्टँड आउट वाटतो. आणि त्याचबरोबर ना मूवीमध्ये असे मल्टिपल फेक क्लायमॅक्स आपल्याला दिसून येतात. आय मीन एस्पेशली सेकंड हाफमध्ये आपल्याला फार असं वाटतं की आता मूवी एंड होईल, पण लगेच आणखी एक सिक्वेन्स येतो आणि स्टॉप स्टार्ट रिदम काही व्ह्यूअरसाठी इरिटेटिंग होऊ शकतं. ऑल्दो जो मूवीचा फायनल क्लायमॅक्स आहे तो म्हणजे एकदम टिअर डाऊन भाई साहब, तो टोटल इंटेन्स आहे. सो फायनल वर्डिक सोपा आहे. कांतारा चॅप्टर 1 फ्लॉलेस नाहीये, पण तरी हा इंडियन सिनेमामधला एक ॲम्बिशियस, पॉवरफुल आणि युनिक थिएटर एक्सपिरियन्स आहे. सध्या व्हिज्युअल्स, मूवी, परफॉर्मन्स आणि सगळं टॉप नॉच आहे. तो ओके, जर तुम्हाला पार्ट 1 आवडला असेल, आम्ही 2022चा जो कांतारा रिलीज झाला होता, तो जर तुम्हाला आवडला असेल, तर तुम्हाला हा पार्ट सुद्धा नक्कीच आवडेल. वेल, तुम्हाला कसा वाटला कांतारा? जर तुम्ही हा मूवी बघितला असेल, तर काय तुम्हाला सुद्धा या मूवीने गुजबम्स दिले? वेल, हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जर कुठेही चॅनलवर नवीन आला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि वेल, मैं मिलता हूं आपको अगली वीडियो में, लेकिन तब तक के लिए देखते रहिए वाइल्ड वाइन SJTV.